पक्ष श्रेष्ठींकडे आज पक्षाच्या पदाचा जे काय पक्षाचं सदस्य पद आहे, संघटनात्मक पद आहे, त्याचा राजीनामा आज मी त्यांच्याकडे लेखी स्वरूपात देण्याचा प्रयत्न करतोय, पण तसा मला त्यांचे संपर्क अजून झालेला नाही, मी देणार आहे. मला यांनी हकालपट्टीची म्हणजे धमकीवादाच होती हो प्रेस. मग तुम्ही पत्रकारांनी कोणतरी विचारलं, त्यांनी राजीनामा नाही दिला तर काय करणार? म्हणजे लोकांच्या भावना तीव्र होत्या, म्हणजे मारणार का मला? मला मारायसाठी पक्षात प्रवेश केला का? आणि मी इतका याचा प्याचा वाटलो. काल माझ्या एका धनगर समाजाच्या मित्राने मला मेसेज पाठवला, 94 ला नाना पाटील नगरपालिकेत पुरुष धनगर समाजाचा एक नगरसेवक म्हणून निवडून आले. तदनंतर 2026 ला मी आलोय. मधल्या काळात आमच्या भगिनींना संधी मिळाली आणि मी एकटाच आलोय आणि मला घरी पाठवायचं. वा. 2029 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी नाव सांगतोय आता. रोहित राजेंद्र पवार हे पडद्याआड भूमिका बजावत आहेत. किशोर मासाळे यांचा राजीनामा घेतला तर दुखावलेला धनगर समाज हा आपल्या बरोबर येईल अशी मानसिकता डोळ्यासमोर ठेवून रोहित राजेंद्र पवार यांची सोशल मीडिया टीम काम करत आहे. या सर्व प्रक्रियेत माझ्याकडून झालेल्या चुकाबद्दल मला खेद वाटत आहे. मी आत्मक्लेश करून माफी मागणार आहे. आणि माझा जर राजकारणातला खेळ संपवायचा असेल तर मी तुम्हाला येणाऱ्या काळात म्हणजे आज उद्या त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डमुळेच मला ही भोगायचं आणले तुम्ही, तर ते रेकॉर्डिंग आणि बाकीचे सगळे काय काय रेकॉर्डिंग आहेत ते सगळे मी उद्यापासून तुम्हाला देणार आहेत. तुमचा निरोप मिळाला की तुम्ही राजीनाम्यावरती सही करा. मी म्हणलं माझं म्हणणं ऐकून घ्या आणि माझी चूक काय ती मला सांगा. मग तेच मला म्हणायचं की साहेब, मला म्हणायचंय बरोबर मी जे सांगतोय ना, 2029 ला विधानसभेला धनगर समाजाची भूमिका आज तयार केली जात आहे. आणि महत्वाचा मुद्दा मला हे मांडायचंय तर मला माझी चूक कळना आणि मला डायरेक्ट राजीनामा मागितला जातोय. मग तुम्हीच सांगा काय करावं? मला माहिती तर पाहिजे ना मी केलंय काय. तुमच्या पदाधिकाऱ्यांना वाटतंय का पक्षातून धनगर समाज बाजूला जावा? आता ज्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर माझ्या समाजाला असं वाटायला लागले, मला अजून काय वाटणं झाले. कारण मला ते अभ्यास करायला संधीच कुणी द्यायना. मला कधी फोन बंद करावा लागतोय, मला कधी घरात बसावं लागतोय, कधी असे सगळ्या प्रक्रियेत मला समजा. पण माझ्या समाजाच्या प्रतिक्रिया बघून मला जाणवायला लागले हा प्रीप्लॅन्ड आहे. 2029 ला माझ्या समाजाला भूमिका घ्यायला भाग पाडलं जात आहे. हाच माझा मुद्दा आहे. नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायचा संबंधच येत नाही. माझा जर राजीनामा पाहिजे कुणाला याच्या जर खोलात गेलं तर डायरेक्टली समोर येत आहे. तर आपलं म्हणणं आहे दादांच्या स्मृतीस्थळापाशी यावं, त्यांनी ऍफिडेव्हिट करून द्यावं मी बारामतीमध्ये उभा राहणार नाही. आणि मी पण सांगतोय मी 29 ला वहिनी साहेबांवर गुलाल पडेपर्यंत दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाणार नाही. भले यांनी हकालपट्टी करू द्या नाहीतर मला डावलं द्या. मला डावलतात यात काही तीळ मात्र शंका नाही, पण हकालपट्टीपर्यंत विषय आलाय. बारामती म्हणून एक अकाउंट आहे का, त्याच्यावरून सारखा किशोर मासाळाचा राजीनामा मागितला जातोय. ते आमचे एक नगरसेवक चालवतात, माझे सहकारी सदस्य. कोण आहेत? स्वीकृत आहेत का? आभी तुम्ही परवा दिवशी स्वीकृतचा काहीतरी फटाके काढले ना. माझे सहकारी जर या भावनेपर्यंत माझ्या राजीनाम्यापर्यंत येत असतील ना तर हे दुर्दैव आहे. आलेल्या प्रतिक्रियेनुसार तर मला जाणवतंय की प्रचंड भेदभाव होतोय. मी ओबीसीच्या आंदोलनात बारामतीमध्ये सक्रियपणे भूमिका घेतली, त्यावेळेस लक्ष्मण हाकेंना पोचतोय असा माझा आरोप केला गेला. तिकिटाच्या वेळेस अजितदादांचे कोणत्या पद्धतीने कान फुकले गेले याच लोकांनी, कानफुक्या लोकांनी, आणि त्याचाही मला किती त्रास देण्यात आला. तेव्हापासून मी नगरपालिकेत जाऊच नाही अशी प्रचंड इच्छा होती, त्यात झालो बिनविरोध. आता ती झाला कळीचा मुद्दा आणि ती बिनविरोध शब्द जी इतकाच फेमस झालाय की महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला कधीतरी बिनविरोध व्हावा वाटेल. माझ्या नगरसेवक झालेल्या त्या लेटर पॅडवर बारामती शहरचे PI शिवड शेट्टी साहेब आहेत. मी त्यांना पत्र दिले, साहेब अजितदादांची काळजी घेतली नाही, माझी तरी घ्या म्हणलं. माझ्या जीवाला धोका आहे. काळी जादू बारामतीकरांना यायला लागली म्हणलं. काळ्या जादूने दादांचा घात केलाय, माझा होऊ शकतो. आणि त्यावेळेस भविष्यवाणी केली एका छोट्या नेत्याने, दादा किशोरचा मृत्यू होऊ शकतो नगरसेवक झाल्यावर. तेव्हापासून बिलो काय अंगठ्याने येईन बघा, सगळं देवदेव करतोय मी. फार बिल छोटा. मी काय म्हणलं माहिती का, संबंधित एजन्सीने रोहित दादांचा छोटा नेता शोधावा
आणि मग माझा छोटा नेता आणि तो छोटा नेता एकच निघला तर आपण जातो बाबा बारामतीतून, आपण घाबरलो. मी सकाळी 8:45 वाजता जाणार आहे, कारण 8:45च्या टायमिंगला मला समजलं होतं दादांचं. आणि मी खरंच दादांवर खूप प्रेम केलंय. बागलबुवा करून माझा खट कार्यक्रम लावलेला आहे, एवढं सांग.